तर मित्रांनो हीच आहे आपली ती लाडकी बहीण जिची आज हळद आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे नवराकडचे सगळे पाहुणे वगैरे आपल्या घरी आलेले आणि इकडे सगळे कार्य वगैरे सगळं चालू होतं आणि मित्रांनो बहिणीला आता त्या बहिणीला आता पहिली हळद लागणार आहे आणि बहिणीला हळद लागणार आहे हा विचार करून खूप रडायला पण येत होतं कारण आपली बहिणी किती गेलं तरी गावा